जिद्दीच्या बळावर घडलेला इतिहास. श्रीपती एक प्रेरणादायी प्रवास. अवघ्या 23 वर्षाची श्रीपती आज केवळ एका यशस्वी व्यक्तीची कथा नाही, तर ती स्त्रीची जिद्दीची, मातृत्वाची, ताकदीची आणि स्वप्नावर असलेल्या विश्वासाची जिवंत साक्ष आहे. परीक्षेच्या अवघ्या 2 दिवस आधी तिने आपल्या बाळाला जन्म दिला. ज्या काळात शरीर विश्रांती मागत होतं, मन स्थैर्य शोधत होतं आणि डोळ्यासमोर फक्त नवजात बाळ असायला हवं होतं, त्या काळात श्रीपती समोर स्वप्न आणि जबाबदारी दोन्ही उभी होती. सामान्य परिस्थितीत अनेक जण थांबले असते, पण श्रीपती थांबली नाही. शारीरिक वेदना, मानसिक ताण आणि आई म्हणून नव्या जबाबदारीमध्ये तिने आपल्या ध्येयाकडे पाठ फिरवली नाही. प्रवासाच्या केवळ 2 दिवसानंतर पती, कुटुंब आणि मित्राच्या आधाराने तिने 250 किलोमीटरचा प्रवास करत चेन्नईला गाठले आणि पूर्ण एकाग्रतेने परीक्षा दिली. ही होती स्वतःवरच्या विश्वासाची स्त्रीच्या. ही फक्त परीक्षा नव्हती, सहनशक्तीची आणि इच्छाशक्तीची कसोटी. परीक्षानंतर काही दिवसातच मुलाखतीसाठी बोलावणं आलं. विशेष म्हणजे ती मुलाखतीला आपल्या बाळासोबत पोहोचली. पांढऱ्या साडीत बाळाला खुशीत घेतलेले तिचे छायाचित्र सोशल मीडियावर केवळ व्हायरल झाले नाही, तर असंख्य महिलांच्या मनात आशेचा नवा विश्वास जागून गेली. मुलाखतीत तिने तितक्याच आत्मविश्वासाने उत्तम कामगिरी केली आणि अखेर ती आपल्या आदिवासी समुदायातील पहिली महिला सिव्हिल जज ठरली. श्रीपतीची कहाणी आपल्याला एक गोष्ट शिकवते: परिस्थिती कठीण असते, पण इच्छाशक्ती त्याहून बलवान असते. मातृत्व ही मर्यादा नसून ताकद असू शकते आणि स्वप्न पाहणं हा हक्क आहे. ती पूर्ण करणं हा श्रीपती लाखो महिलांसाठी आशा, धैर्य आणि प्रेरणेचं प्रतीक आहे. तिचा प्रवास सांगतो, स्वप्न मोठं असलं तर अडथळे कितीही मोठे असले तरी ती वाटेतच गळून पडतात.